आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। राज्यात सोयाबीनची 11 लाख टन खरेदी, तर अन्य राज्यांपेक्षा महाराष्ट्रामध्ये सोयाबीन खरेदीचं प्रमाण जास्त। पणन विभागाची माहिती, तर 6 फेब्रुवारीपर्यंत 5,11,000 शेतकऱ्यांनी सोयाबीन खरेदी केल्याची माहिती। डाळींच्या दरामध्ये घसरण, तर उत्पादन खर्च वाढल्यामुळे आता आणखी स्वस्ताईची शक्यता। 2 महिन्यात तूर डाळीच्या दरात किलोमागे 50 ते 60 रुपयांची घट। चणा डाळ आणि उडीद डाळ सुद्धा स्वस्त। महावितरणची अभय योजना आता 31 मार्चपर्यंतच, तर थकबाकीदारांनी केवळ मूळ थकबाकी भरल्यास संपूर्ण 100% व्याज आणि विलंब शुल्क माफ होणार। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेचे निर्बंध, तर न्यू इंडिया बँक पुढील 6 महिने कोणतेही कर्ज देऊ शकणार नाही। तसंच बचत आणि चालू तसंच अन्य प्रकारच्या खात्यांमधून सुद्धा पैसे काढण्यास मनाई। अटल सेतू आज रात्री 11 वाजेपासून ते उद्या दुपारी 1 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद, तर MMRDAच्या मॅरेथॉन शर्यतीसाठी अटल सेतू सलग 13 तास बंद राहणार। प्रवाशांना आता पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार। नागपूर शहराच्या विकासासाठी आता राज्य सरकारकडून 112 कोटी रुपयांची तरतूद। नागपूरच्या विकासाला गती मिळणार, तर पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या कामासाठी 72 कोटी, मूलभूत सुविधांसाठी 20 कोटी, तर हुडकेश्वर नरसाळा भागासाठी 20 कोटींची तरतूद। पुण्यातील शिवसृष्टी पर्यटकांसाठी 3 दिवस बंद। भव्य सोहळ्याच्या जय्यत तयारीसाठी शिवसृष्टी बंद राहणार। शिवजयंतीच्या दिवशी मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण। मध्य आणि पश्चिम रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक, तर CSMT ते विद्याविहार धीम्या मार्गावर सकाळी 11 ते 3:35 ब्लॉक। हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान 11 ते 4 आणि बोरिवली ते गोरेगाव मध्ये जलद मार्गावर 10 ते 3 दरम्यान ब्लॉक असेल। गुगल इंडियाकडून आता बीकेसीतील ऑफिसचं पुन्हा एकदा नूतनीकरण। बीकेसीतील 1 लाख वर्ग फूट कार्यालय, तर 3.55 कोटी यासह गुगल क्लाउडचं ऑफिस 1.24 कोटींच्या भाडेतत्वावर घेणार।